कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। त्या मुलीला माझ्या सारंगपासून लांब ठेव आणि जरी तुला एखादा पुरावा नाही सापडला ना तरी काही हरकत नाही, पण ती मुलगी पुन्हा मला माझ्या घरात नकोय, कळलं? ओके मॉम। हे सामान हीच आहे। मग मी आत्ताच सांगते, हे सामान इथेच राहणार, माझ्या घरात येणार नाही, ओके? आई, सावली बाबतीतलं सत्य समजलंय मला। मग तरी सुद्धा तू तिला इथे आपल्या घरी घेऊन आलास का? कारण ते सत्य तुला समजल्यानंतर सुद्धा तू हेच केलं असतंस आई। हे बघ आई, मी तिच्या घरी जायच्या आधी ठरवून गेलो होतो की कुठलीही गोष्ट डोळे झाकून बघायची नाही, प्रत्येक गोष्टीकडे शंकेनेच बघायचं। पण तिथे गेल्यानंतर एक एक सत्य माझ्या डोळ्यासमोर येत होतं आई। हे बघ आई, तिच्या घरच्यांनीच फक्त जर सांगितलं असतं, म्हणजे कौतुक केलं असतं तिचं, मी समजू शकलो असतं की ते नाटक करतायत। पण आई, अख्खं गाव तिचं कौतुक करत होतं। म्हणजे मला अशी एकही व्यक्ती नाही भेटली की जी व्यक्ती तिच्या बाबतीत वाईट बोलली असेल। सावलीताईनं नशीब काढलं बघा, तुमच्यासारखा नवरा मिळाला तिला, आणि तुमचं नशीब त्याच्याहून चांगलं, सावलीताई सारखी तुम्हाला बायको मिळाली। पोरा, पोरीला सांभाळ रे बाबा, जन्मापासून लई कष्ट केलेत पोरीने। आम्हाला माहित होतं की सावली ती गुणी मुलगी शोधून ही सापडणार नाही, आणि आम्ही तिला फसवतो। हे सगळं पाहिल्यानंतर मला खात्री पटली आई की सावली चांगली मुलगी आहे। हे बघा आई, मी तुला नाही सांगणार की यापुढे तू कसं वागायचं कसं नाही। सांगू सुद्धा नकोस। पण एवढं नक्की सांगेन की आई, हे सगळं जसं आपल्याला दाखवलं ना तसंच आपण पाहिलंय। आपण माणूस म्हणून कधीच या गोष्टींकडे बघितलं नाही। मला एवढंच वाटतं की सावलीकडे तू माणूस म्हणून एकदा बघावं। आणि मी सगळ्यांसमोर नाही बोललो, कारण सगळ्यांसमोर मी तुझ्या विरोधात नाही जाऊ शकतो। आय एम सॉरी। सारंग तिकडे गेलाय हे चांगलंच आहे, कारण सत्य फक्त एकच गोष्ट आहे की ती मुलगी नितळ पाण्यासारखी शुद्ध आहे। आणि सारंगला जेव्हा हे सत्य कळेल तेव्हा तो तिचा निश्चित स्वीकार करेल। मला या पोरीबद्दल एक अक्षर सुद्धा बोलायचं नाही यापुढे, आणि योग्य वेळ आली की तुम्हाला तुमचं उत्तर मिळेलच। माझंही तेच म्हणणं आहे, योग्य वेळ आली की सावलीचा चांगुलपणा आणि खरेपणा दोन्ही सिद्ध होईल। सारंग मेहेंदळेंना मारायची सुपारी तुला कुणी दिली होती? या माणसाने सांगितलेलं।
मी सारंगरावांवर हल्ला करायला माणसं पाठवली. तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती हो. तुम्ही जा इथून आणि पुन्हा आमच्या घराकडे वळूनही बघू नका. कसं वाटलं सरप्राईज? बस झालं. आल्यापासून एकच विचार करताय. मला सांगा, तुम्ही एवढा विचार करून जे झालं ते बदलणार आहे का? माझी मुलगी माझ्यावर चिडली. नको त्या गोष्टींचे सगळ्यांसमोर माझ्यावर आरोप झाले. मी अहो नाही घाल का? प्रत्येक गोष्टीचा विचार करून वागणारा हा जगन्नाथ यावेळेस इतका अविचारी का वागला? कसा वागला? कुठल्याच गोष्टीचा काय विचार केला नाही की याचे परिणाम काय होणार आहेत? आणि तेही समोर भैरवी आहे हे माहीत असताना. माझ्या ह्या अविचारीपणामुळे सगळा प्लॅन खराब झाला. सावली बोलली ते बरोबर आहे. सौभाग्यवतीने आपल्या नवऱ्यासाठी उभं राहावं तशी ती माझ्या विरोधात उभी राहिली. पण त्यावेळेस बापाच्या मनाला काय वेदना होतील याचा तिने विचार केला नाही. आणि या सगळ्याला कारणीभूत आहे ती भैरवी वझे. आणि याची शिक्षा तिला मिळणार. एकीकडे त्या तिलोत्तमा महेंद्रने माझी पोटची पोर माझ्यापासून हिरावून घेतली आणि आता या भैरवी वझेने माझ्या मानलेल्या मुलीला माझ्यापासून तोडलं. शरीरापासून आत्मा वेगळा होताना नेमकं काय होत असेल ना याची खरंच कल्पना आलीये मला. लेकरा, हे सावली, तू माझ्यावर कितीही चिड पण मी तुला एक शब्द देतो. हे सगळं जग जळून बेचिराग जरी झालं ना तुझ्या संसाराला मी चटका लागू देणार नाही. अजिबात लागू देणार नाही. आणि हा एका बापाचा शब्द आहे. एका बापाचा शब्द आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.